दाखवायचंय मला जमतंय म्हणून, नाहीतर मग माझी मावशी, माझी मम्मी, माझा मामा, मामी आता चला कर्तव्य आहे. नाही कर्तव्य नाही, त्यांना मी घरीच पाहिजे, पण आता आम्ही येतो खायला. रघुवीरा होली खेले रघुवीरा होली है. वाव. नाईस. नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांना होळी आणि रंगपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. होळी म्हटलं की एक गोष्ट आपल्या लगेच डोळ्यासमोर येते, ते म्हणजे पुरणपोळी. आय नो तुम्हा सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलं आहे, तर मी पिंगागापोरी पिंगाय मालिकेच्या सेटवर आहे आणि आज आम्ही तेच बनवणार आहे जे आम्हाला सगळ्यांना आवडतं. आणि खूप स्वागत सगळ्यांचं. हॅपी होली. कसं हॅपी होली. नवीन चेहरा आपल्याला दिसतो इथे आणि त्या दोघींच्या मध्येच तो उभा आहे हर्षित. वेलकम ह्या सगळ्या मॅड गँगमध्ये. कसं आहे? मी मस्त आहे. खूप थँक्यू. पुरणपोळी म्हणजे बघ तुझं नशीब बघ काय, या सगळ्यांसोबत तुला आज पुरणपोळी बनवायला मिळते, ते पण होळीचं निमित्त आहे. सो शेफ आपल्याकडे आहेच प्रेरणा, उत्तम जेवण बनवते आणि या दोघी शिकणार आहेत असं मला बोलले आहेत, है ना? आणि मला शिकायची इच्छा पण नाहीये. म्हणजे मी फक्त बघणार आहे आता की कसं होतंय, कसं ती सुरुवात करते वगैरे. करीन मी कधीतरी आयुष्यात पुढे. फॉर अ चेंज मुलाला पण करायला दिलं पाहिजे मला तर वाटतंय. आपण मुलींनीच का, मुलांनी पण केलं पाहिजे. हॅपी वुमन्स डे. वी शुड ट्राय त्याच्यासोबत पण. हातचं म्हणजे बनवलंच पाहिजे गाईड. ह्याच्यामध्ये पण एक जुगलबंदी असणार आहे की लगेच कोण खाणार, में से कौन खाने वाला है. कुठला विचारायला, पण ठीक आहे. आपण हे साहित्य म्हणजे एकदम बनलेलंच आहे आपल्याकडे. येस. सो आपला वेळ वाचवण्यासाठी पुरण तयार करून ठेवलेलं आहे आणि कणिक पण मळून ठेवलेली आहे. बघू शकता तुम्ही, आपलं चणा डाळीचं पुरण असतं, त्यात जायफळ, गूळ या आपल्या आवडीच्या गोष्टी घातलेल्या असतात आणि कणिक मळून तयार आहे. करायची मी तुला सांगते, मला आज इतकं असं म्हणजे खऱ्या अर्थाने फोमो होत होता की मी घरी नाही आहे होळीच्या दिवशी आणि मला पुरणपोळी करता येत नाही आहे. पण तू हा सेगमेंट घेऊन इकडे आलीस आणि त्यानिमित्ताने आता मला पोळी करता येणार आहे, त्याचा खूप आनंद होतोय खरंच. आणि आमचा प्रयत्न तोच असतो की तुम्ही सगळे घरापासून लांब असता आणि सेगमेंटच्या वतीने का होईना थोडंसं घर सेटवर आणलं. पण मी काय म्हणते, एक जरा सुरुवात कर ना तुमची पण. एक स्टफिंग सुरू कर ना तू पण. मला कशी भारी पुरणपोळी बनवते माहितीये का? मी अशी भारी बनवतो पुरणपोळी, अशी. प्राजक्ता, तुलाही उत्तम जेवण बनवता येतं. पुरणपोळी कोणाच्या हातची चांगली लागते किंवा तू कोणाच्या हातून शिकली आहेस? सो बेसिकली पोळ्या म्हणजे आता सणवार असेल तर पुरणपोळी ऑफकोर्स. मला आईच्या हातची माझ्या भयंकर आवडते, कारण का ती अशी तोंडात टाकल्या ती विरघळते आणि ते जे काही सूक आहे ना, सॉरी. सो मला आईच्या हातची भयंकर आवडते आणि मी आईलाच बघत आली आहे लहानपणापासून पुरणपोळी करताना. सो आज आपण प्रेरणा तिच्या हातची पुरणपोळी खाऊया. तुझा एक वेगळा टच काय असतो त्या पुरणामध्ये, म्हणजे वेगळं, प्रत्येक जणीच्या हातचं वेगळं टेस्ट लागते बघ. जायफळ मला वाटतं, म्हणजे वेलदोडा आपण बऱ्यापैकी गोड पदार्थांमध्ये सगळ्याच घालतो, पण जायफळाने झोप येते त्याची खूप घातलं की, त्याच्यामुळे फार नाही. पण पुरणपोळीला जायफळाशिवाय मजा नाही. एक फन सेगमेंट झालं पाहिजे. तर हे रेसिपी तर सगळेच सांगतात. मला असं वाटतं हर्षितसाठी या दोघींनी एक पुरणपोळी बनवायला पाहिजे. कॉम्पिटिशन आता. कमॉन यार, कोण जिंकणार यार? हे तर झालंच पाहिजे. कमॉन यार प्लीज. इथे आपल्याकडे हिरो प्रेरणा लाटते. दोन हिरोईन क्या करते? काम करूया ना, हिरो बनवेल आमच्या दोघींचे. नाही, तुम्ही दोघींनी बनवायचे. लेट्स सी हर्षित चूज करणार कोणाची बेस्ट आहे. मी एक छोटी बनवतो साइड बाय साइड. एक परफेक्ट सेगमेंट आहे. मी जज, आपण दोघी जज होऊया. लाईम वाटते हे. कमाल म्हणेल आयुष्यात पहिल्यांदा कोणासाठी तरी पुरणपोळ्या बनवते मी. खरंच माझी आई म्हणजे आता हे जर जेव्हा बघेल ना माझी आई, तेव्हा ती हे काय होतं, हे कसं करतात. पीठ लावू का? आधीच पीठ लावते. हर्षित बी प्रिपेअर्ड. नाही, हे बघितल्यावर माझी आई, मी बाकी सगळं जेवण बनवते पण माझं सेम मिठू सारखं आहे. पोळ्या, भाकऱ्या
किंवा ऍक्च्युली विदिशा खूप छान स्वयंपाक करते म्हणजे नो डाऊट तिला फक्त तिला उशिराचा कॉल टाइम असला तर ती कम्फर्टेबल असते. आम्ही करतच राहतो. हो avocado toast इज हर काय म्हणतात पास्ता स्पेशालिटी आहे तिची. उत्तम भाजी घेऊन आली होती. गोल पुरणपोळी अशी तयार आमचे नकाशे बघा आता. मीच भारी करणार आहे तो. ऐश्वर्या तू म्हणजे जज तर आहेस पण होळीचं एक गाणं होऊन जातं तुझ्याकडे. ओ माय गॉड हे जरा माझ्या वाटीला काहीतरी वेगळंच आलं नाही. हो बघ ना माझ्यावर कशी काय गाणं सजेस्ट तरी करा ग बनवता रघुवीरा होली खेले रघुवीरा होली है. ऍक्च्युली आमचा पार्थ खूप छान गातो. मी विसरले आकांक्षाची कसर पुरी करायला आमच्याकडे कुठलं गाणं पण कुठलं? अरे बापरे. कम ऑन यार. खेळताना रंगबाई होळीचा मला असे एकदम ओव्हर द टॉप ऑफ माय माइंड जे मन उधाण वारायचं आय डोंट नो होळीला जाता का मला माहिती नाही पण गाऊयात ते आता आई खूप छान बनवते ना माझी पुरणपोळी. मायेच्या हळव्या स्वप्नाने खुलले स्पर्शाने खुलले नात्याच्या बंधात धुंद मोहरले मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरले. थँक्यू. वा 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 वा. हर्षित गायलाय आता. कोणासाठी होता आणि सांग पटकन कोण आवडतीये तुला? एकदम एक महत्वाचा क्षण सुरू आहे इकडे. ओ माय गॉड अगं पुरण टाकलंस का त्यात? मला तर असं का वाटतंय त्याच्यात फक्त हे काय बघ उलटी करू नको आणि एकदम विदाऊट प्रेशर लाटत राहा. शिकवते करत काहीच नाहीये पण अक्कल खूप शिकवते. अगं आई शपथ आहे ऐक ना हर्षितचं सोड नाही की याच्यात पुरण अरे खरंच आहे. काय कुठे विदिशा बोलेल माझं मन उडालं आता. अरे घाल तरी अजून थोडं घाल. पहिल्यांदा पुरणपोळी शिकायला किचनमध्ये गेला होता कोणत्या वर्षी गेले होते आठवते की आई मला शिकायची? मी पण नाही. मी तुला सांगू का म्हणजे मी एवढी होते ना तेव्हापासून मला कुकिंगची हौस आहे आणि मी इतकीच सबडब करायचे ना किचनमध्ये जाऊन की मी अजूनही आईचा ओरडा खाते की आणि तेव्हा आई म्हणायची की लग्न झाल्यानंतर मोठी झाल्यानंतर करायलाच लागणार आहे. पण मला आम्ही यावर्षी शिकवलेलं आहे किचन मध्ये यावर्षी गेलेल्या आहेत. प्लीज बघा यंदा तिच्या बहिणीचं कर्तव्य आहे. पुढच्या वर्षी वी कॅन प्लॅन फॉर विदिशा. आधी हर्षितच्या नावाने पुरण जे साईडला गेले नाही का ज्याला त्या पुरणपोळी खायची आहे ज्याला पुरणपोळी खायची त्याने एवढंच खा. पुरणपोळी मला वाटतं हातावरच तयार होणार आहे इतक्या वेळात. हर्षित पुढच्या जन्मी मिळणार. त्या साईडचा घास जो खाईल तो लकी आहे सर्वात. हर्षितचा मी खूप प्रयत्न केला तो इकडे ढकलायचा पण ते नाही होते. पण ठीक आहे पण नॉट बॅड. हो यार व्हेरी नाईस. चल मिठू टाकलं त्यात पुरण. असं वाटतं इथे असं वाटतं इथे भरती आली आणि इथे ओटी आहे. मी ट्राय केली. तू मी तुला भरून देते वाटल्यास. तू करशील की तरी तू लाट. नाही पण ती पण छान स्वयंपाक करते. बस हिच्या आजचं चिकन यार ती उत्तम स्वयंपाक. आमच्याकडे सगळे चांगले कुक आहेत आणि सांगितल्यावर लोक आपल्याला सांगतील करायला. नाही तसं नाही सगळे चांगले कुक आहेत पण आकांक्षा खाते मनापासून त्याच्यामुळे असंही एक व्यक्ती पाहिजे ना. मनापासून स्तुती करते ना खाण्याची म्हणजे आपल्याला असं होतं की यार हिच्यासाठी मला करायचं नाहीये मी काहीतरी तुला लाईमलाईट देऊया जरा. हा ती काय ती प्रो आहे. प्राजक्ता इज अ प्रो कुक. ते स्कूलमध्ये असतात ना अभ्यास नाही केलाय पण परीक्षेमध्ये पहिला नंबर घेतात. हे जर आईला कळालं की मी पुरणपोळी बनवली तर तिला आश्चर्याचा धक्का आणि त्याच्यापेक्षा धक्का तर माझ्या सासरकडचा ना.
हे बघा, ती हर्षितसाठी बनवतीये, अंकुशसाठी नाही. त्यामुळे बघून घ्या. मिठू जमलीये की नाही या वर्षी किचन मध्ये घुसल्यात आमच्या 2 मुली. आणि खरं तर मी बाकी सगळं जेवण बनवते, पण चपात्या आणि पुरणपोळी, भाकरी बनवेन मी. लाटायचं ज्याच्यामध्ये पोलपाट लाटणं इन्व्हॉल्व आहे त्या गोष्टी नाही करायच्या असं ठरवलं. बंदच नाही माझा काहीच. रेडी झालं चेंडू. हा त्याच्यामध्ये पुरण भरलंस का? आय एम इन लव्ह विथ दिस. लाडू असंच खा ना लाडू. पुरणाच्या कणकेचा लाडू तयार आहे. हो असं खातातच पुरण. तो ते त्याला पण तळूया. दिवे नाही, आपण इकडे अपमान करू नको, अपमान करू नको. नाही पण करतात, कडबू करतात पुरणाचे. हो फक्त त्याला करंजी सारखा आकार असतो. पण इंटरेस्टिंग वाटलं मला हे झाली. नको नको ग. ऐक ना, आपण कोणालाही येडं सगळ्यांचा हातभार लागलेला आहे. मितूची आता एक झाली आहे पुरणपोळी, छान झाली. आणि खूप चोमडेपणा करून झाल्यानंतर माझी माती बघा आता. हळू 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 बघ काय माहिती. तुला पोळ्या करता येतात? नाही ग, येतात तुला पोळ्या करता? हळू 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 फिरव थोडीशी. जीव खाली भरतो. उचलता येणार नाही तर. हो माझं बघ ना कुठे नाही, तुझी पसरली व्यवस्थित पुरण. असं तुला वाटतंय ग? पेढा हवाय कोणाला? त्या विचाराने प्रत्येकाच्या घरी ना काय काय वेगळं बनत असतं. म्हणजे कोणी कटाची आमटी बनवतं आणि मम्मीला नाही दाखवायचंय मला जमतंय म्हणून, नाहीतर मग माझी मावशी, माझी मम्मी, माझा मामा, मामी. आता चला, कर्तव्य आहे. नाही नाही कर्तव्य नाही, त्यांना मी घरीच पाहिजे. पण आता आम्ही येतो खायला. तू मला कटाची आमटी बनवायला सांगितली असतीस ना तर मी उत्तम बनवली असते. हा येस. नेक्स्ट स्टोरीला. अरे नाईस. हळू हळू. मस्त. नाईस. गोल नाही पण छोटीशी बनवलेली आहे उरलेल्या पिठाची. पुरण पण तुझं चांगलं हे झालं. हो पसरलंय. आता आपण भाजून घेऊया याला ना. अजून एक बाकी आहे, लास्ट बट नॉट द लिस्ट. अरे कमॉन. हे कमॉन यार, हे लाव फक्त त्याला थोडं प्लीज. नाही नाही म्हणता म्हणता सगळ्यांनीच केल्या है ना. हो म्हणजे काय इंटरेस्टिंग सेगमेंट. मी तर पहिल्यांदा मी बघितलं की पुरणपोळी कशी बनवतात. हो मी जेन्युइन. अरे मी तर पहिल्यांदा करते, मला काही माहित पण नाही. मी किचन मध्ये कधीच करायला किंवा ते पीठ मी फक्त एवढंच केलंय. ते काय म्हणतात पुरण करणं, पुरण तेवढीच रेसिपी मी केली आयुष्यात. खाली लावून घ्यायला. नाही पण हे ह्याचं पसरलं. आता कर. त्यांनी डबल डेकर पुरण घातलंय. हो 2 वेळा. त्याने चिरोटी पुरणपोळी केली. चिरोटी पुरणपोळी लेयर्ड लच्छा पुरणपोळी आहे त्याची. हा जास्त झालं जरा. वा ओ गाडी अशी पंजाबला वळवली. चला समीर म्हणजे अमित रेखी, मी तुला मिस करते. प्लीज हा व्हिडिओ बघून मला शिव्या घालू नकोस आधीच. सॉरी. आपण बदनाम केलं जवळ तिने. वाट लावली त्याची. घेऊन जाऊया. चला येस. आमचा हर्षित आता त्याची जी त्याने छान छोटीशी काय चिरोटे पुरणपोळी, लच्छा पुरणपोळी तो भाजणार आहे. सो कसं वाटतं? मला भारी वाटतंय. श्री गणेश होतोय माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी पुरणपोळी करतोय. एक्झॅक्टली लग्न झालेलं आहे त्यामुळे प्लीज बघून घे. माझी आई, आजी, सासूबाई, माझी बायको मानसी सगळे असे बाष्प गदगदित होतील हे बघून की काय करतोय हे. खूप हेवी मराठी बोलतोय तो. पुरणपोळी तेवढी हेवी नाहीये. तुझ्या पुरणपोळीची वाट लावली, चिपकवलीस. अरे देवा. आता असं नको करू. आता अच्छा ओके. पराठ्यासारखं नाही करायचं. तरी खरंच लच्छा केला ग त्याचा. वाव. बघा 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 फुगली रे. हर्षितची पुरणपोळी फुगलेली आहे. कसं वाटतंय? खूप भारी, खूप भारी. सगळे आता ही पुरणपोळी खायला. इथून पुढे काकू, मानसी प्लीज ह्याच्याकडनं सगळी कामं करून घ्या. ऍब्सोल्युटली मजा. वाव यार. वा वा नाईस नाईस. 10 पैकी 10 देतो या पुरणपोळी. आता बघायचंय हर्षित कोणाला. अच्छा माझी आहे का? माझं टर्न आहे. आम्हाला बघायचंय तू काय फक्त तोंडाने. कुठल्या बाजूने लाटलेली बाजू टाकायची की असं खायची बाजू? कुठली बाजू ना? नो प्रॉब्लेम. फक्त एकदाच उलटायची. अच्छा
म्हणजे ती होत आली कीच उलट. धर की आता कसं वाटतंय ऐश्वर्या तुला? भीती वाटते. मला भीती वाटते की ही जर सक्सेसफुल झाली तर मावशी, मामी, मम्मी, मामा सगळे आणि माझी बहीण सगळे कामाला लावतील. अच्छा उलटायची का आता? आम्हाला गॅरंटी की सक्सेसफुल होणार आहे. नाही रे. नाही मला नाही जमले. मी नाही केलंय, शाश्वतीच्या इन्स्ट्रक्शन्स वर केलेलं. प्रॉपर पूर्ण फुगली. आता मला परफॉर्मन्स अँझायटी यायला लागली आहे. सक्सेसफुल काय वाटतं तुला? तिने तिकडे नो कमेंट्स. गिव्हअप नको करू. अगं गिव्हअप नाही केलं. काकू बघा प्राजक्ताला जमतंय, खोटं बोलते फक्त. मला नाही येत. आज सगळं तुमच्याकडनं जेवण बनवून घेतलं. आज सबका पोल खोल हो चुका है. सबको सब आता. सबको सब आता है. बताते की आता नाही हाँ. की काम करणं पडतं. बघ हिची तर पहिल्याच बाजूला फुगली आहे. पलट काय वाटतंय? माझ्या होप्स खूप वाढले कॉम्पिटिशन खरंय. प्लीज हे बघा फुलली अगं तिची कमाल. फुलत होती, तिने तिला बसवली. मला राग यायचा अतिशय. मी कॉन्व्हेंट स्कूलमध्ये होते आणि माझं गॅदरिंग नेहमी होळीच्या दुसऱ्या दिवशी असायचं आणि माझे एवढे केस होते आणि केसातनं आणि चेहऱ्यावरनं रंगच जायचा नाही. आणि मी टीचरचं दरवर्षी इतका ओरडा खाल्लाय की तू रंग का खेळतेस आपलं गॅदरिंग असताना. आणि माझं असं होळीच्या दुसऱ्या दिवशी कोण ठेवतं काय? हे कोणते टीचर आहे? मला भेटायचं आहे. असं कोण विचारतो? कॉन्व्हेंट स्कूल त्याच्यामुळे म्हणजे सुट्ट्या वेगळ्या. आम्ही सगळे पिंक असायचो दुसऱ्या दिवशी. सगळ्या मुली पिंक, म्हणजे मुलींची होती. मला ऍक्च्युली होळीचे पापड खायला खूप मजा येतात. ते सकाळी नाही का ते गोड आणि असे थोडेसे गोडिश पापड, ते तळणीचं खायचं म्हणून ते पापड मी अनगिनत. मी आणि माझी बहीण भांडून या वर्षी मी माझ्या बहिणीला मिस करेन, पण मी तिच्या घरी पोहोचवून आली आहे पापड त्या दिवशीच. सो आता नेक्स्ट कोण आहे? आणि आम्ही फुगे मारायचो आणि पैसे घ्यायचो. म्हणजे टमटमवाल्याच्या समोर आम्ही किंवा रिक्षावाल्याच्या समोर आम्ही असे फुगा घेऊन उभे राहायचो की पैसे काढा नाही तर फुगा मारेन. मग तो पैसे द्यायचा. मग त्याच्यातनं जेवढे पैसे जमा होतील त्याच्यामधल्या सगळी बिल्डिंग मधले लोक जाऊन खायचं. कळलं विदिशाने तेजा हे कॅरेक्टर का स्वीकारलंय? यार ये नहीं किया तो क्या किया यार. चलो भाई मिठू का हो गया है. अभी भाई नेक्स्ट अपना हर्षित नीट बघ. येस मला खूप आस लागली की आता तेजाची कशी असणार आहे पुरणपोळी, त्यामुळे मिठूची तर भारी. हो येस ऍब्सोल्युटली. आता हे ट्रॅक सुरू आहे की हर्षितला मिठू आवडते की तेजा, तर ते बघण्यासाठी तुम्ही हा राष्ट्रीय मराठीचा सेगमेंट पण बघा, पण सोबतच आमची मालिका पण बघा, पिंगा गपोरी पिंगा. येस 7:30 वाजता कलर. माहित असेल हो, एक रिमाइंडर जरा. एक रिमाइंडर तरी. पण ती फुगत का नाही? कारण तू पटकन पलटलीस. फुगली बाई. थांबे इथनं हवा जाते. नको ना अगं हवा जाते इथनं. मी तिला आता धपाटा दिला. खूप जोरात दिला. आता इंटरव्ह्यू चालू आहे म्हणून, नाहीतर एक रिॲक्शन मिळा. होय भाकरी नाही. अरे अशी नाही करत. नाही म्हणजे माहित नाही. अरे मी बघितलं. मी म्हणते शी वाईट पुरणपोळी. नाही तू स्टंट केलं. सेल्फ डिस्ट्रक्शन कडे गेलीस तू आता. मला वाटलं की तसं चालतं, पण ते काय नाही. ती भाकऱ्या करते. हो, तीच भाकऱ्या करते सतत, त्याच्यामुळे इथे 5 जणांनी 5 प्रकारच्या पुरणपोळ्या केल्या. आणि आता सगळ्यात बेस्ट कम ऑन शाश्वती खूप तापलाय तो. हे आम्हाला सांगितलं. जर हिची चांगली झाली तर ही सगळं साफसफाई वगैरे करते. स्वामी लक्ष असू दे. ओ भाकरी खेळाडू उतरलाय. भाकरी सारखं केलं आता. हे घे तुझं हतियार. ही कोणाची आहे? माझी. दिशा. ही मैद्याची पोळी वाटते. का
असं बोलतेस ग माझ्याला? ही बघ तुझी बघ कशी ऐक ना, माझ्या ह्याच्यात खूप पुराण आहे आणि इक्वल आहे. गप्प बस. हे बघ काही सेम नाही, इकडे झाली वेगळी आहे. फुगली. अरे मस्त यार, कमाल. वा. लाज रखी तूने मेरी. खतरनाक. थँक्यू यार. अगं ती सुट्टी आहे प्रॉपर. वा. मी ही खाणार. आय क्लेम. एक बघ कसं बोलून गावत नसतं. आय क्लेम. वाव. मी क्लेम केलेली आई आहे. शपथ यार. घाम फुटलेला दिसतोय का? बापरे. आणि मला खाण्यापूर्वीचा घाम फुटलाय. यार एवढी मोठी फुगली यार. बघ ना, आणि आपल्या छोट्या नाही फुगल्या. बघ ना, हर्षितची फुगली यार. हे बघ. नाईस. कळलं तुम्हाला? हाईप कोणी केलं असेल मी पहिल्यांदा. आम्ही सगळ्या मुलींना असं पुढे करतो. आमच्या रोज वुमन्स असतो. आम्ही खूप एकमेकींना साथ देतो. ही आणि अशी काहीतरी नवीन गोष्ट आहे ना, अशी एकत्र करायची. इंटरेस्टिंग असं पण सगळे हो मिळून करतोय. येस डेफिनेटली. पण आता शेवटी हिचं काय होणार सांग? हो नाईस. पोटात जाणार आणि उई. उद्या वा. चला. काय? सो दाखवा. पुरणपोळीज आर रेडी. एक्सपेरिमेंट. सगळ्या चांगल्या. आता ह्याच्यावर तुपाची धार आणि पोटात. हो वा. होळी रे होळी, पुरणाची पोळी. सो गाईज, आता आम्ही या पुरणपोळीवरती कॉन्सन्ट्रेट करतोय. तुम्ही सुद्धा तुमच्या घरची पुरणपोळी खा, छान मस्त होळी खेळा, सेफ होळी खेळा, मज्जा करा. आणि पिंगा ग पोरी पिंगा टीमकडनं तुम्हाला होळीच्या रंगपंचमीच्या खूप शुभेच्छा. थँक्यू. एक मेसेज देऊ इच्छिते मी. प्लीज, म्हणजे मी एक पेट लवर असल्यामुळे प्लीज कुठल्याही प्राण्यांना रंग लावू नका. कारण का त्यांच्या स्किनसाठी किंवा त्यांच्या लाळेमधून त्यांच्या पोटात जातो आणि त्यांना खूप रोग होतात ह्या कारणामुळे. सो प्लीज तुम्ही होळी खेळा, पण प्लीज जनावरांना कलर लावू नका. येस. थँक्यू. पाहायला विसरू नका पिंगा ग पोरी पिंगा, संध्याकाळी 7:30 वाजता फक्त आपल्या कलर्स मराठीवर. थँक्यू.